प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधली वाळवा तालुक्यातील सव्वालाखी अष्टानगरी. याच नगरीत प्रभू श्रीरामाने 8 शिवलिंग स्थापन केली होती आणि त्यावरून गावाचे नाव अष्ट असे पडले. इंग्रजांच्या काळात अष्टानगरीचा महसूल हा 1.25 लाख रुपये होता, म्हणून यास सव्वालाखी अष्टा असंही म्हटलं जातं. या नगरीची ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी देवी म्हणजेच देवी अंबाबाई. हिचा भावई हा पारंपरिक आणि ऐतिहासिक उत्सव खूप प्रसिद्ध आहे. भावई उत्सव हे एक शाक्त संप्रदायातील विधिनाट्य आहे. भावई हा शब्द देवी भवानी आई यावरून झाला असावा, किंवा ज्या उत्सवात देवीविषयी अंतःकरणात भाव येतो म्हणून ती भावई असंही असावं. 12 बलुतेदार जसे की कुंभार, कोळी, गुरव, चांभार, नाभी, मातंग, तेली, परी, माळी, महार, लोहार, सुतार व 18 पगड जातीची लोक एकत्र येऊन भावई हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. साधारण 1200हून अधिक वर्षाचा इतिहास या भावई उत्सवाला आहे. त्या काळापासून सर्व जातीच्या भिंती पाडून केला जाणारा हा उत्सव राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेचं अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उत्सव आष्टेकरांनी अजूनही तितक्याच आत्मीयतेने जपलेला आहे. गावात मध्यवर्ती ठिकाणी श्री चौंडेश्वरीचं पुरातन असं हेमाडपंथी मंदिर बांधलं गेलं. या मंदिराची रचना मंदिर शास्त्रानुसार आहे. मंदिराचं मुख्यद्वार वजा नगारखाना हा पूर्वाभिमुख आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला मोठी दीपमाळ लागते, तर डाव्या बाजूला श्री गणपतीचं मंदिर आहे. मंदिराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये रामलिंगाचं मंदिर, तर वायव्य कोपऱ्यात मखोटे ठेवण्याची खोली आहे. मंदिराच्या पाठीमागे दगडी ओऱ्याही बांधलेल्या आहेत. मंदिराच्या बरोबर मध्यभागी देवीचं सदर येतं. मंदिर शास्त्राप्रमाणे सभामंडप, अंतराळ मंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची एक साधारण रचना आहे. अंतराळ मंडपात देवीचं भांडारगृह तसेच शेजघर सुद्धा आहे. गर्भगृहामध्ये श्री चौंडेश्वरी मातेची चतुर्भुजायुक्त असुरमर्दिनी रूपातील अत्यंत रेखी, करारी, सुंदर आणि जागृत अशी मूर्ती आहे. ती काळ्या रंगाच्या स्थानिक बेसॉल्ट पाषाणात घडवली गेली आहे. साधारण 1000 ते 1100 वर्ष असा या मूर्तीचा प्रथम दर्शनी काळ सांगता येईल. मूर्तीशास्त्रानुसार प्रदक्षिणा मार्गाने देवीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, नरमुंड आणि कपालपात्र आहे. ज्या हातात कपालपात्र आहे त्याच हातात देवीने अलगद अक्षमाळाही धारण केली आहे. देवीच्या गळ्यात नरमुंड माळाही आहे. त्याचबरोबर नागाची आभूषणेही तिने परिधान केली आहेत. देवीचा डावा पाय हा क्रमणपद मुद्रेत असून तिची दृष्टी समोर एका रेषेत आहे.
2 सुळे दात बाहेर आले आहेत आणि चेहऱ्यावरती क्रोधाचे भाव आहेत. केस विस्पारलेले असून देवी युद्धास सज्ज अशा अवस्थेत उभी आहे. देवीच्या उजव्या बाजूला उत्सव मूर्ती आणि डाव्या बाजूला श्री बाळ गणेशाची मूर्ती आहे. देवीचे स्वरूप हे खूप उग्र आहे. त्यामुळेच देवीला चांदीचा मुखवटा चढवला जातो, जेणेकरून भक्तांना देवीचं मायाळू रूप दिसावं. ग्रामदेवता चौंडेश्वरी म्हणजेच अंबाबाई देवीचा भावई हा पारंपरिक उत्सव ज्येष्ठ वद्य दशमी ते महाराष्ट्र बेंद्रापर्यंत साजरा केला जातो. असे सांगितले जाते की पूर्वीच्या काळी थोरात सरकारांनी कर्नाटकातील बदामी येथून लुटीमधून एक पेटारा आणला होता. त्या खेळाचे देवीचे मुखवटे, दागिने आणि काही तलवारी होत्या. याच पेटाऱ्यात खेळाची माहिती आणि काही ताम्रपटेही होती. त्यावरून माहिती घेऊन हा खेळ अष्टानगरीत सुरू झाला. या खेळाविषयी एक आख्यायिकाही सांगितली जाते की पुरातन काळात चंड आणि मुंड हे राक्षस प्रजेला खूप त्रास देत असत. म्हणून देवी दुर्गेने अतिशय उग्र, रौद्र, काळ्या वर्णातील रक्तबंबाळ डोळे असणारा चामुंडा अवतार धारण करून या राक्षसांबरोबर 5 दिवस 5 रात्री युद्ध करून या राक्षसांचा वध केला आणि प्रजेला संकटातून मुक्त करून त्यांचं रक्षण केलं. या युद्धावेळी राक्षस नाना रूपे घेत असे. कधी तो पाण्यात लपून बसे, तर कधी कुपाडीला. देवीनेही तसेच नाना अवतार धारण करून राक्षसांचा शोध घेतला व पाठलाग करून राक्षसांना डाव्या अंगठ्याखाली चिरडून ठार केलं. भक्तांना त्रास देणाऱ्या चंड आणि मुंड राक्षसांना चामुंडा देवीने मारले, म्हणून देवीचं नाव चौंडेश्वरी असं झालं. आणि याच कथेचं सादरीकरण भावई उत्सवात केलं जातं. विविध खेळांमधून पारंपरिक वेशभूषेमध्ये संबळ, कैताळ, शिंग, पावा, चौंडके, रणशिंग या वाद्याच्या साथीने दिवटी पलितांच्या उजेडात भावईमधले हे खेळ खेळले जातात. अजून एक भावईचं वैशिष्ट्य म्हणजे उत्सवात कुठेच भंडारा किंवा गुलाल उधळला जात नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही टळतो आणि प्रदूषणही होत नाही. याउलट सर्व खेळांमध्ये लिंबाचा पाला वापरला जातो. लिंबाचा पाला हा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. त्याचबरोबर हवेतील दूषित घटक शोषून घेण्याची ताकदही या लिंबाच्या पाल्यात असते. त्यामुळे आष्ट्याची भावई ही स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण विरहित आहे. भावईची पूर्वतयारी ही महिनाभर अगोदर सुरू होते. दररोज 1 महिना अगोदर मंदिरामध्ये रणशिंग फुंकण्याचा सराव सुरू केला जातो. त्याचबरोबर सर्व वाद्यवृंद जसे की चौंडके, पावा, कैताळ, संबळ वाजवण्याचाही सराव होतो. भावई हा खेळ शारीरिक कष्टाचा आहे. ज्यात खेळगड्यांना धावायचं आहे, चालायचं आहे, उचलायचं आहे, उड्या मारायच्या आहेत, गर्दीला पुढे रेटून मार्ग काढायचा आहे. त्यामुळे सर्व खेळगड्यांनी शक्तिवर्धक, पौष्टिक खुराक जसे की दूध, खारीक, खोबरे निदान 1 ते 2 महिने आधीपासून घेणे गरजेचे असते. त्याप्रमाणे त्यांची पूर्वतयारी सुद्धा चालू करावी लागते. दररोज पळण्याचा सराव करावा लागतो. व्यसन टाळावे लागते. या खेळगड्यांच्या खुराकाचा आणि मानपानाचा सर्व खर्च मंदिराचे मालक थोरात सरकार करत असतात. खेळ चालू झाल्यावरही भाविकांचे आणि खेळगड्यांसोबत असणाऱ्या लोकांचे, मानकऱ्यांचे उपवास असतात. उपवास हा श्रद्धेचा भाग आहे, पण त्यामागे एक शास्त्रीय कारण सुद्धा दडलंय. भावईचा प्रत्येक खेळ हा शारीरिक कष्टाचा आहे. त्यामुळे जो खेळगडी तो खेळ खेळणार असतो त्यांचे उपवास त्या दिवशी असतात. जसे की अळूमुळचा उपवास अळूमुळ दिवशी असेल, पिशाचा उपवास पिशाच्या दिवशी असेल, जोगणीचा उपवास आदल्या दिवशी म्हणजे पिशाच्या दिवशी असेल, मखोट्यांचा उपवास जोगणी दिवशी असेल. लिंबू आणि खडीसाखर खाऊन खेळगडी आणि मानकरी उपवास करत असतात. कारण स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी
चक्कर येऊ नये म्हणून क जीवनसत्वयुक्त लिंबू ज्याने प्रतिकार शक्ती वाढते आणि खडी साखर ही तोंडाला कोरड पडू नये आणि शरीरातील साखर नियंत्रित राहावी यासाठी खाल्ली जाते. उपवासामुळे शरीर हलकं राहतं आणि खेळासाठी ऊर्जाही टिकून राहते. त्यामुळे निदान भावेचा पवित्र उत्सव चालू झाल्यावर उत्सव काळात संपूर्ण अष्टागाव हा मांसाहार वर्ज करतो आणि ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आणि ती परंपरा यापुढेही सर्व अष्टेकरांनी तशीच चालू ठेवावी असं मला वाटतं. चला तर मग पुढील काही भागात जाणून घेऊया भावे उत्सवातील विविध खेळांची माहिती जी तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कमेंट आणि लाईक करून जरूर सांगा ही विनंती.